धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसानं सर्वच नद्यांना पूर आलेला आहे। सीना नदी असेल, मांजरा नदी असेल, तेरणा असेल किंवा चांदणी असेल, सगळ्याच नद्या पात्राबाहेर वाहत आहेत। आपण आता आहोत सीना नदीच्या पात्रावर। खरं पाहिलं तर 100 ते 200 फूट अंतरावर सीना नदीचं मूळ पात्र आहे। मात्र पात्र सोडून ही नदी शेतशिवारात घुसलेली आहे आणि यामुळे होत्याचं नव्हतं झालंय, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। खरं तर नदी ही नदीकाठचं शेत ही शेतकऱ्यांची मोठी जमेची बाजू असते। नदी किती महत्त्वाची असते, मात्र आज याच नदीमुळे अकराळ विक्राळ रूप जे घेतलंय त्या नदीनं शेतकऱ्याचा संसार वाहून घेतलेला आहे, शेतशिवार खरवडून नेलेलं आहे। ही नदी किती महत्त्वाची असते आणि आज काय परिस्थिती, आपण शेतकऱ्याशी संवाद साधू। खरं तर तुम्ही नदीकाठचे शेतकरी, नदी तुमच्यासाठी कशी जीवनदायिनी? आमचं पूर्ण जे आयुष्य आहे ते या नदीवरतीच अवलंबून आहे। आणि मात्र आता परिस्थिती अशी झाली की हे जे पुराचं पाणी जे अचानक आलं आणि हे सगळं येण्याच्या पाठीमागचं आमच्या सगळ्यांचं मुख्य म्हणणं असं आहे की आमच्यावरती जे झालेलं कोळगावचं जे धरण आहे, तर त्या कोळगावच्या धरणाचं जे मॅनेजमेंट आहे साहेब, तर ते मॅनेजमेंट आमच्या सगळ्यांचं जे खालचे जे शेतकरी आहेत सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, ते मॅनेजमेंट कुठेतरी चुकतंय। कारण ते पाणी पकडताना जवळजवळ 100% होस्तोवर ते खाली काय फ्लो सोडत नाहीत आणि ज्यावेळेस ते पाणी 100% धरणामध्ये जातं, पूर्ण झालं, अचानक वर नाही तेवढा फ्लो, मग तो 50,000चा असू द्या, 1 लाखाचा असू द्या, तो अचानक सगळा आमच्या इकडे पाठीमागे सोडला जातो खालती नदीतून प्रवाहामध्ये। आणि त्याच्यामुळे ही जी नदीच्या कडेची गाव आहेत, जवळजवळ हे कारंजा शेजारी असणार आमचं शिंगेवाडी, वाघेगाव आणि पिठापुरी, ही जी छोटी छोटी सगळी गावं आहेत ती सगळी गावं आमची पाण्यात गेली ती। मग हीच आमची जीवनदायिनी असणारी, आता आमचा जीव घेते का काय अशी परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची निर्माण झाली। आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कोळगावच्या धरणाचं जे असणार मॅनेजमेंट, असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। किती गावं आता पाण्याखाली आहे, किती शेतशिवार पाण्याखाली आहे? आता उजनी कोळगाव धरणाच्या खाली मुंगशी, नाडी, लोणी, शिंगेवाडी, इकडे कारंजा, कपिलापुरी, लव्हे, लहोरा अशी 10-15 गावं आता माढा तालुक्यातली आणि परांडा तालुक्यातली पाण्याखाली आहेत। तर ही आमची सीना नदी जीवनदायिनी, पण आता सध्या मॅनेजमेंटमुळं ती मरणदायिनी झालेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे की कारंजा शिंगेवाडी हा जर पूल जर झाला तर भविष्यात आम्हाला असं नुकसान होणार नाही, जेणेकरून जीवनहानी होणार नाही आणि जे बचाव कार्य जे आम्ही इकडच्या तिकडं जाऊ शकतो, पूल होणं अतिशय गरजेचं आहे। आम्हाला पुलाची अत्यंत गरज आहे, ते होणं गरजेचं आहे। खरं तर नदीकाठच्या शेतावर सगळी सुपीक जमीन आहे, ऊसाचं क्षेत्र दिसतंय, मात्र आज सगळं क्षेत्र पाण्यात आहे आणि माती सुद्धा वाहून गेलेली आहे। पूर्ण माती वाहून गेली, ऊस सुद्धा पाण्यात आहे पूर्ण। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालंय आणि आता शेतकऱ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे आता सध्याला। किती शेतात पाणी घुसलं असेल हे सगळं? असं जवळजवळ 2-4 किलोमीटर रुंदीचं असं क्षेत्र पाण्याखाली आता सध्याला। मूळ नदीचं पात्र किती आणि आता किती पात्र बाहेर पडली? आता मूळ नदीचं 500 मीटर असेल, 500 मीटरच्या आसपास आहे आणि आता जवळजवळ 4 किलोमीटरचं रुंद झालंय पात्र। खरं तर हे सीना नदीकाठच्या गावातल्या गावकऱ्यांच्या भावना आहेत, ही आमची जीवनदायिनी आहे, मात्र आज हीच जीवनदायिनी मरण घेतीये का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यांचं उभं पीक आज या नदीच्या पुरामध्ये वाहून गेलंय। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परांडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।